नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या कोणत्याही कठीण काळासाठी किंवा त्रासासाठी आपण जर 11 किंवा 21 दिवसांचे तारक मंत्राचे अनुष्ठान केले तर आपल्या अडचणी दूर होतात. हो, नक्कीच आपल्या अडचणी दूर होण्यास मदत होते स्वामींच्या कृपेने. आता हे अनुष्ठान कसे करायचे आहे त्याचे काही नियम आहेत आणि हेच नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता. तर आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या अघटित घटना आपण कधीच थांबवू शकत नाही, त्या विधिलिखित असतात. परंतु त्या कमी व्हाव्या यासाठी उपाय मात्र नक्कीच करू शकतो. तर तारक मंत्राचा उपाय हा सर्व कठीण समस्यांसाठी किंवा कठीण काळामध्ये खूप लाभदायक आहे. प्रत्येक भक्ताला याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. शिवाय यासाठी कोणत्याही प्रकारची पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही किंवा एकही रुपया खर्च न करता आपण हा उपाय मनापासून करू शकतो आणि आपला कठीण काळ बदलू शकतो. तर हे अनुष्ठान करण्यासाठी आपण 11 किंवा 21 दिवसांचा संकल्प करायचा आहे. त्यासाठी कोणत्याही दिवसापासून सुरुवात केली तरी चालेल. मनात श्रद्धेने आणि भक्तिभावाने आपण जर हे अनुष्ठान पूर्ण केले ना तर स्वामी सगळी संकटे तारतात. असं म्हटलं जातं की तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि हे खरं आहे. स्वामींच्या कृपेने आपल्या त्या अडचणी किंवा समस्या किंवा एखादी व्यक्ती आजारी असेल तर तीसुद्धा बरी होण्यास मदत होते. त्यासाठी कोणताही दिवस निवडून आपल्याला सकाळी लवकर उठून स्वामींच्या समोर बसायचं. स्वामींच्या समोर पहिला संकल्प सोडायचा. आता संकल्प सोडायची विधी सर्वांनाच माहीत आहे. विधियुक्त शास्त्रोक्त पद्धतीने संकल्प सोडून आपलं नाव, गाव, गोत्र हे सगळं सांगून संकल्प करायचा आहे. मी 11 किंवा 21 कितीही दिवसाची तुम्हाला करायचे असेल त्या पद्धतीने अनुष्ठान करण्यास सुरुवात करणार आहे. तसेच या तारक मंत्राच्या अनुष्ठानाने माझी इच्छापूर्ती व्हावी आणि माझ्याकडून ते तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी विनंतीसुद्धा स्वामींना करायची आहे. आता हे झाल्यानंतर आपण स्वामींना नमस्कार करून घ्यायचा आणि स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा पठण करायचा आहे. स्वामींचा तारक मंत्र पठण करत असताना बाजूला अगरबत्ती, धूप, दीप लावलेलं असावं आणि त्यानंतर जेव्हा आपण स्वामींचा तारक मंत्र म्हणतोय त्यावेळेला लक्ष फक्त स्वामींच्या तारक मंत्रावरती पाहिजे. 11 वेळा मनापासून जेव्हा आपण हा तारक मंत्र म्हणतो त्यावेळेला त्या घरामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. स्वामींचं जे पॉझिटिव्ह एनर्जी असते ती निर्माण होते आणि आपल्या त्या कठीण अडचणी हळूहळू का होईना सुटायला सुरुवात होते. तारक मंत्राचे 11 वेळा पठण झाल्यानंतर आपल्या घरातील गोडाधोडाचा जो नैवेद्य आहे तो स्वामींना अर्पण करायचा. काहीच नसेल तर खडीसाखर चालेल, साखरही चालेल किंवा फळे असतील तर फळ्यांचा सुद्धा नैवेद्य आपण स्वामींना अर्पण करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला 11 वेळा तारक मंत्र 11 दिवसाचे जर केले असेल तर 11 दिवस पठण करायचं आहे मनापासून. किंवा 21 दिवसांचे अनुष्ठान आपण संकल्प केला असेल तर 21 दिवस आपल्याला हा 11 वेळा तारक मंत्र पठण करायचा आहे. तो सुद्धा अतिशय मनापासून आणि एकाच वेळी जी वेळ आपण सकाळी ठरवलेली आहे त्याच वेळी आपल्याला तो तारक मंत्र पठण करायचा आहे. थोडासा मागे पुढे झालं तर चालेल, परंतु सकाळी एकदा केले, संध्याकाळी एकदा केले असं करू नये. एकाच वेळेला सकाळी तर सकाळीच आपल्याला हे सगळं काम करून घ्यायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तर तारक मंत्राचे अनुष्ठान करत असताना आपण 11 वेळा तारक मंत्र म्हणतच आहे. त्याचबरोबर आपण जर तारक तीर्थसुद्धा बनवलं तर ते तीर्थ आपल्या घरातल्या लोकांनी, सर्वांनी, सदस्यांनी घेतलं तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. म्हणजेच काय करायचं, 11 वेळा जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतोय त्याच वेळेला आपण एक तांब्या घ्यायचा आहे किंवा ग्लास घेतला तरी चालेल. त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवून आपल्याला ते 11 वेळा म्हणायचं आहे. म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान पण होणार आहे आणि तारक तीर्थसुद्धा त्यासोबत आपलं बनणार आहे. आणि बाजूला जी आपण अगरबत्ती लावलेली आहे त्या अगरबत्तीची जी विभूती आहे तीसुद्धा आपण तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. म्हणजेच ते तीर्थ आपण बनवायचं आहे आणि तेच तीर्थ आपल्या घरातील सर्व सदस्यांनी घेतल्यामुळे आपल्या मनामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यामुळे आपली कामेसुद्धा आपण लगेच करतो आणि आपल्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते. एखादी जास्त आजारी व्यक्ती असेल तिलासुद्धा त्या तारक तीर्थाचा खूप फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने कोणत्याही कठीण समस्येसाठी आपण जेव्हा तारक मंत्राचे अनुष्ठान करतो त्यावेळेला ते अनुष्ठान पूर्ण होण्याच्या अगोदरच स्वामी आपल्या अडचणी क्षणात दूर करताना दिसतात. आपल्या अडचणीमध्ये हळूहळू कमी होताना दिसतात आणि आपली ती समस्यासुद्धा सुटत असताना आपल्याला दिसते. म्हणूनच आपल्याला हे अनुष्ठान मनापासून पूर्ण करायचे आहे.
रोजच्या रोज आपल्याला जो काही जमेल तेवढा नैवेद्य आपण स्वामींना, कुलदेवीला दाखवायचा आहे. प्रसन्न मनाने आणि प्रेमळ भावाने आपण हे जेव्हा करतो तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात आणि साक्षात स्वामी आपल्यासोबत असल्यामुळे आपली कसलीही अडचण असू दे ती लगेच सुटण्यास मदत होते. तर ही होती छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.